नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी व निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. आजचा हा व्हिडिओ आपण सर्वांनी अजिबात स्किप न करता पूर्णपणे बघायचा आहे. याचं कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या चारही इंडेक्समध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस करायला लागू शकतो, चालू असणारा ट्रेंड कधीपर्यंत चालू राहू शकतो, रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवल पासून येऊ शकतं, अशा महत्त्वाच्या विषयांची अतिशय विस्तारानं चर्चा करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती. ही लेवल कोणती होती तर 43,086. आपण 43,100 ची लेवल आहे असं समजून वरच्या सर्व लेवल्स दिलेल्या होत्या. खालच्या बाजूला आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून ही लेवल दिलेली होती. ही लेवल कोणती होती तर 42,796 ची. म्हणजे 42,800 ही खालच्या बाजूची लेवल होती, 43,100 ही वरच्या बाजूची लेवल होती. मध्ये जवळजवळ 300 पॉईंटचं अंतर असल्यामुळे आपण काय केलं होतं, एक सेंटर लाईन सुद्धा इथे काढलेली होती. ही सेंटर लाईन कुठे होती 42,941 च्या आसपास. मात्र आज काय झालं बघा, आज आपण वरच्या बाजूला दिलेलं जे दुसरं टार्गेट होतं साधारण 43,300 त्याच्या वर ओपनिंग झालं. वर ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे गॅप अप ओपन झाल्यानंतर काय होतं, पहिल्यांदा एकदा प्रॉफिट बुकिंग येतं. मात्र काल जसं मी सांगितलं होतं की ह्यापूर्वीचा ट्रेंड डाऊन ट्रेंड असल्यामुळे गॅप अप ओपन झाल्यावर लगेच जास्त प्रॉफिट बुकिंग आलं नाही. त्याऐवजी काय झालं, आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळालं. आज सुद्धा तुम्ही बघू शकता की जास्त आपल्याला सेलिंग बघायला मिळालं नाही, एक शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळालं. कारण काल काय झालं, शॉर्ट कव्हरिंग नंतर एक मोठं सेलिंग झालेलं होतं आणि हळूहळू मार्केट रिकवर झालं होतं. पण ह्या रिकव्हरीमध्ये आपल्याला असं वाटत होतं, काही जणांना असं वाटत असू शकतं की इथून पुन्हा मार्केट खाली जाऊ शकेल. त्यामुळे त्यांनी ह्या ठिकाणी ह्या ट्रेंडमध्ये जे काही शॉर्टचे ट्रेड केले होते ते ट्रेड त्यांनी कदाचित होल्ड केले असतील. आज काय झालं, आपल्याला कालचा जो हाय आहे या हायच्या वरच ओपनिंग मिळाल्यामुळे आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळालं आणि त्यानंतर आपल्याला ही तेजी बघायला मिळाली. आता कायम लक्षात ठेवा की आपण ज्या इम्पॉर्टंट लेवल देतो त्याच्यावर जे 3 टार्गेट लेवल देतो, बऱ्याच वेळेला आपल्याला मार्केट त्यामध्येच अडकलेलं बघायला मिळतं. 60-70% वेळा किंवा हल्ली आपण जर बघितलं जवळजवळ 70-80% वेळा असं होतं की ह्या लेवलला रिस्पेक्ट केला जातो. आज सुद्धा तुम्ही बघू शकता की वर जात असताना तिसरं आणि शेवटचं जे टार्गेट होतं 43,400 ह्या लेवलला इथे रिस्पेक्ट झाला आणि ह्या इथे जवळजवळ तासभर पुन्हा रिस्पेक्ट झाला. पुन्हा सेलिंग आलं, पुन्हा ह्या लेवल जवळ सपोर्ट घेतला गेला. जसा तो इथे घेतला गेला किंवा इथे घेतला गेला तर ह्या सर्व लेवलला आपल्याला रिस्पेक्ट मार्केटमध्ये बघायला मिळतो. तर हे झालं आज बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं मूवमेंट झाली. दोन्ही बाजूनं मूवमेंट झाली, साइडवेज मूवमेंट आपल्याला बघायला मिळाली. आता काय होऊ शकणार ते आता आपल्याला इथून पुढे बघायचं आहे. तर त्यासाठी मी काय करतोय, ह्या सर्व लेवल जे आहेत ह्या काढून टाकतोय आणि आता आपण उद्यासाठीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी काय करतो, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वीकली अनालिसिस करायचं आहे. वीकली अनालिसिस मध्ये बँक निफ्टीचा चार्ट आपण इथे ओपन केलेला आहे. आपण इथे बघू शकता की मार्केटमध्ये एक मोठं सेलिंग आपल्याला इथे मागच्या काही आठवड्यांपासून बघायला मिळत होतं. मध्ये मध्ये आपल्याला एक आठवड्यासाठी एखाद्या आठवड्यासाठी अशा पद्धतीनं एक ग्रीन कॅन्डल बनलेली दिसतेय, तशीच इथे सुद्धा बनलेली दिसते. मात्र ह्याच्यामध्ये फरक असा आहे की ही ग्रीन कॅन्डल जी होती ही तेवढी कॉन्फिडंट नव्हती. ही ग्रीन कॅन्डल आपल्याला जास्त कॉन्फिडंट देऊन जाते. ह्याचं कारण असं आहे
ह्याला ही कॅन्डल आपण कॉन्फिडन्स का देते असं म्हणतोय, कारण ही कॅन्डल जर तुम्ही बघितली तर खालच्या बाजूलाही गेलं होतं, वरच्या बाजूलाही गेलं होतं आणि मधोमध येऊन आपल्याला क्लोजिंग दिलं होतं. इथे तसं नाहीये, इथे हायच्या जवळ आपल्याला क्लोजिंग दिलेलं आहे. तर त्यामुळे ह्या कॅन्डलमध्ये जास्त कॉन्फिडन्स आपल्याला दिसतोय. दुसरी महत्वाची गोष्ट काय होती? दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जर बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की ही आता इनसाइड कॅन्डल बनलेली आहे. आधीच्या आठवड्यात हाय कुठे होता? इथे हाय होता. आधीच्या आठवड्यात लो कुठे होता? इथे लो होता. ह्या आठवड्यात आपण हाय सुद्धा ब्रेक केला नाही, लो सुद्धा ब्रेक केला नाही आणि आपण एक इनसाइड कॅन्डल इथे बनवलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की इनसाइड कॅन्डल ज्या वेळेला बनते त्यावेळेला आपल्याला काय होऊ शकतं, एक पुढचा ट्रेंड जो आहे तो कसा येऊ शकतो हे आपल्याला थोडंसं समजून घेणं सोपं पडतं. आता इथे लक्षात ठेवा की जोपर्यंत आता ह्या आठवड्यातला लो ब्रेक होत नाही, म्हणजे 42,500च्या खाली आपण टिकत नाही, तोपर्यंत आता मोठं सेलिंग येण्याची अपेक्षा आपल्याला ठेवायची नाहीये. त्याचबरोबर जसं ह्या आठवड्यातला जो हाय हाय आहे म्हणजे 43,400च्या आसपासचा, तो जोपर्यंत आता ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला, किंवा आपण असं म्हणू शकतो 43,500, तो जोपर्यंत आपल्याला ब्रेक होत नाही तोपर्यंत आता मोठी मुवमेंट सुद्धा येण्याची अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. लक्षात ठेवा, ह्या दोन लेवलमध्ये जर अडकून राहिलं 42,500 ते 43,500, तर आपल्याला एक व्होलाटाईल ह्या 1000 पॉईंटमध्ये बँक निफ्टी व्होलाटाईल होताना आपल्याला बघायला मिळू शकतं. जोपर्यंत ह्या दोन लेवल ब्रेकआउट देत नाहीत, या दोन लेवलपैकी एका ठिकाणून, तोपर्यंत आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही. जर इथून आपण वर जायला लागलो तर तुम्हाला काय होऊ शकतं, एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आणि मग कुठपर्यंत तेजी होऊ शकते. मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात घ्या. त्यासाठी मी तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवल सुद्धा काढून दाखवलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की जर इथून पुढे तेजी होणार असेल तर वर जात असताना आपल्याला कोणकोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ही होती 23.6% ची लेवल, जी होती 43,100 ची. आता वर जात असेल तर ही लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ही कोणती आहे? 43,700 ची आहे. 38.2% ची लेवल आहे, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची लेवल आहे ती लेवल ही आहे बँक निफ्टीमध्ये, जी आहे 50% ची लेवल, 44,200 ची लेवल. म्हणजे इथून वर जात असताना 44,200 जोपर्यंत क्रॉस करून आपण वर क्लोजिंग देत नाही आणि त्याच्यावर आपल्याला ट्रेडिंग होत नाही, तोपर्यंत काय असणार आहे, मार्केटमध्ये एक सेलिंग आलेलं होतं आणि एक रिट्रेसमेंट येतंय असं आपल्याला दिसतंय. म्हणजे जसं बॉल उंचावरनं टाकला की थोडासा जंप तर तो करणारच आहे, त्या पद्धतीनं. म्हणजे खालनं कुठलीही ताकद लावली नाही आपण किंवा खालनं पुन्हा कोणी थ्रो जरी केला नाही तरी जमिनीवर पडल्यानंतर तो थोडा बाउन्स घेतो. त्या पद्धतीनं कुठपर्यंत घेऊ शकतो, ह्या सर्व लेवल्स आपल्याला महत्वाचे आहेत. आत्ता आपण किती टार्गेट ठेवू शकतो, तर जास्तीत जास्त 44,200 पर्यंत. अर्थात इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जो आहे हा लो ब्रेक झाला तर मग आपल्याला हा मागच्या आठवड्यातला लो सुद्धा ब्रेक होईल आणि आपण आणखीन खाली जाऊ शकतो, असं आपल्याला सध्या चित्र इथे दिसतंय. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आता कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला कळलं, ह्या आठवड्यातला लो ब्रेक होऊन खाली टिकलं तर एक मोठं सेलिंग येऊ शकतं. ह्या आठवड्याचा हाय ब्रेक होऊन वर टिकलं तर एक मोठं बाईंग आपल्याला बघायला मिळू शकतं. मात्र ह्या दोघांमध्ये जर अडकून पडलो तर इथे व्होलाटाईल मार्केट बघायला मिळू शकतं. तर ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या. हे झालं बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस. आता आपण काय करूया, बँक निफ्टीचा जो चार्ट आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय, आपल्याला एक आश्चर्याची गोष्ट दिसते. मागच्या 3 आठवड्याच्या कॅन्डल तुम्ही शोधायला गेला तरी तुम्हाला कदाचित शोधून सापडणार नाही, तर इथे आपल्याला ह्या 3 कॅन्डल बनलेल्या बघायला मिळत आहेत. आता ह्या तीनही कॅन्डलचं वैशिष्ट्य तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, तीनही कॅन्डल ह्या डोजी पॅटर्न मध्ये तयार झालेल्या आहेत, डोजी कॅन्डल बनलेल्या आहेत. डोजी कॅन्डल म्हणजे काय, तर एका ठिकाणी ओपन होतं, त्यानंतर तिथून सेलिंग होतं, पुन्हा बाईंग होतं, तेजी होते आणि पुन्हा इथे येऊन ह्या एरियाच्या आसपासच आपल्याला कॅन्डल क्लोज झालेली दिसते. म्हणजे जिथे ओपनिंग आहे तिथेच क्लोजिंग होतं. दोन्ही बाजूला वर खाली आपल्याला मुवमेंट झालेल्या बघायला मिळतात. मागच्या 3ही दिवसाच्या कॅन्डल ह्याच पद्धतीनं तयार झालेल्या आहेत. मात्र एक गोष्ट चांगली काय आहे की आपल्याला इथे जर बघितलं तर तुम्हाला दिसेल की पूर्वीचा जो हाय होता, म्हणजे काय दिसत होतं आपल्याला चित्र, इथून सेलिंग झालंय,
इथपर्यंत एक बाउन्स येतोय आणि इथून खाली जातंय की काय? त्यावेळेलाच मी सांगितलं होतं कदाचित असं होऊ शकतं की इथून थोडंसं खाली जाऊन पुन्हा एकदा वर येऊ शकतं. जोपर्यंत हा जो हाय आहे ह्याच्या वर आपल्याला क्लोजिंग येत नाही आणि त्याचा हाय नंतर तुटत नाही, तोपर्यंत आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्नची अपेक्षा ठेवता येणार नाहीये. मात्र आता डब्ल्यू पॅटर्न इथे बनायला लागलेला आहे, ही गोष्ट आपल्याला इथे क्लिअरली दिसतेय. त्यामुळे काय होऊ शकतं, जोपर्यंत हा जो हाय आहे हा ब्रेक होत नाही आणि त्याच्यावर क्लोजिंग येत नाही, तोपर्यंत आपल्याला या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट मिळणार नाहीये. त्यामुळे आपल्याला आणखीन एखादा दिवस कदाचित वाट बघायला, 1 किंवा 2 दिवस वाट बघायला लागू शकते. तर इथे आता डब्ल्यू पॅटर्न बनत आलेला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही अजूनही मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे अशा हिशोबानं राहत असाल आणि तुम्हाला तशाच पद्धतीनं पोझिशन सुद्धा कॅरी करत असाल, तर तुम्हाला आता सावध व्हायला हवंय. अर्थात आपल्याला जोपर्यंत ह्याच्या वर क्लोजिंग येत नाही आणि त्यात तो हाय ब्रेक होत नाही, तोपर्यंत आपल्याला काय होऊ शकतं, इथून खाली जाण्याची शक्यता सुद्धा तितकीच आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस. कुठे सपोर्ट घेतला जाईल, कुठे रेजिस्टन्स घेतला जाईल वगैरे सर्व गोष्टी आपण आता व्यवस्थित पद्धतीनं समजून घेतलेल्या आहेत. आता मी पुढचा इंडेक्सचा चार्ट ओपन करतोय, तो आहे निफ्टी 50चा. निफ्टी 50 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघूया की आज शुक्रवारी मार्केटमध्ये आपल्याला कशा प्रकारे मूवमेंट बघायला मिळाली. तुम्ही जर बघितलं तर इथे सुद्धा लक्षात येईल की जो दुसरं टार्गेट होतं, दुसऱ्या टार्गेटच्या जवळपास ओपनिंग झालं आणि त्याच्यानंतर 3 कॅन्डल आपल्याला लक्षात येत आहेत की त्या डोजी बनल्या. म्हणजे मार्केट आपल्याला सांगतंय की दोन्ही बाजूनं सेम ताकद लावली जाते आणि तेच आपल्याला चित्र दिवसभरात बघायला मिळालं. जराशी तेजी आली, परत मंदी आली, परत तेजी आली, परत थोडी मंदी आली, परत चांगली तेजी आली, परत थोडी मंदी, परत तेजी, मग एक थोडीशी चांगल्यापैकी मंदी. असं करत करत आपल्याला निफ्टी सुद्धा साइडवेज राहताना बघायला मिळाला. आता आपण काय करूया, आता आपण या सर्व लेवल काढून टाकूया आणि निफ्टीमध्ये देखील वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम मधला चार्ट मी आता इथे ओपन केलेला आहे. तुम्ही सुद्धा इथे बघू शकताय की आपल्याला एक इनसाइड कॅन्डल बनलेली दिसते. या ठिकाणी एक इनसाइड कॅन्डल बनली आहे. अलीकडची कॅन्डल होती, त्याचा हाय इथे होता. अलीकडच्या कॅन्डलचा लो जो आहे तो इथे आहे आणि ह्या आठवड्यात जी कॅन्डल बनली त्यानं हाय सुद्धा ब्रेक केला नाही, लो सुद्धा ब्रेक केला नाही. अशा वेळेला काय होतं, येणाऱ्या काळामध्ये जर इथून हाय ब्रेक झाला, म्हणजे ही जी लेवल आहे ही ब्रेक झाली येणाऱ्या काळामध्ये, तर मार्केटमध्ये एक मोठी मूवमेंट सुद्धा बघायला मिळू शकते. मात्र जर लो ब्रेक झाला काही कारणामुळे, गॅप डाऊन ओपन झालं किंवा सेलिंग आली आणि ह्या आठवड्यातला लो ब्रेक झाला, तर एक मोठं सेलिंग सुद्धा आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं. अर्थात जसं आपण निफ्टीमध्ये बघितलं, तर बँक निफ्टीमध्ये बघितलं त्याच पद्धतीनं मी तुम्हाला इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावून दाखवतोय, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल वर जात असताना कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट आहेत. आता इथे तुम्हाला बघा, तुम्हाला दिसेल की इथे ही 23.6% ची लेवल आहे, ही आपल्याला ऑलरेडी क्रॉस झालेली आहे. 19,165 च्या आसपास ती लेवल आहे. त्याच्यावर जात असताना मग आता पुढचं टार्गेट कुठलं आहे, आता पुढचं टार्गेट आहे आपल्यासाठी ही लेवल. ही आहे 38.2% लेवल, 19,366 रुपयाची लेवल आहे. तुम्ही सुद्धा हे चार्ट मध्ये फिब रिट्रेसमेंट लेवल लावून ह्या लेवल एक्झॅक्टली काढू शकता किंवा तुम्हाला विश्लेषण करताना, अभ्यास करताना हे लावूनच ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला कुठे सपोर्ट आणि कुठे रेजिस्टन्स घेतला जातोय या गोष्टी क्लिअर कट कळू शकतील. त्यानंतर तुम्ही इथे जर गेला तर इथे तुम्हाला लक्षात येते की ही 50% ची लेवल आहे. तर आपल्याला आता जास्तीत जास्त इथपर्यंतच टार्गेट आपण ठेवू शकतो आणि त्यानंतर जी काय प्राइस ऍक्शन होईल त्यानुसार मग पुढचं टार्गेट आपल्याला ठरवायला लागेल. तर हे झालं निफ्टी मधलं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण काय करूया, निफ्टीचा जो चार्ट आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला सर्वसाधारणपणे एक गोष्ट लक्षात येईल की इथे पण आपल्याला बँक निफ्टी प्रमाणेच मुवमेंट होताना दिसते. एक मोठं सेलिंग झालं, त्यानंतर एक बाउन्स यायचा प्रयत्न झाला, परत सेलिंग झालं आणि आता छोटा हळूहळू आपल्याला डोजी कॅन्डल बनवत बनवत आपण एक पुन्हा बाउन्स इथे बघतोय. आता ह्याच्यामध्ये डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय आणि जर समजा हा हाय ब्रेक झाला आणि ह्याच्या वर आपल्याला क्लोजिंग मिळालं आणि नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा हाय सुद्धा मोडला, तर मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक तेजी सुद्धा बघायला
मिळू शकते. आता वर जाणार असेल तर कोणकोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट असणार आहेत निफ्टीसाठी हे आता आपण इथे बघूया. ओके, आता इथून वर जात असताना तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला त्या ज्या लेवल्स होत्या त्या ठिकाणी कशा प्रकारे मुवमेंट बघायला मिळाली. ही लेवल होती 23.6% ची 19,075. तुम्हाला लक्षात येईल एक दिवस आपण त्याला रिस्पेक्ट केला. दुसऱ्या दिवशी त्याच्या वर ओपन झालो, त्याला सपोर्ट घेतला, वर चाललो होतो. वरच्या बाजूला आपल्याला कोणती लेवल आहे? वरच्या बाजूला 38.2% ची लेवल आहे 19,225 ची. आता काय होतंय आपण हळूहळू या लेवल्स क्रॉस करत चाललोय. जर 19,225 च्या वर टिकलं तर मग 19,350 चं हे जे टार्गेट आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतं. 19,350 तर आपल्याला त्या दृष्टीनं कसं विश्लेषण करायचं असतं हे मी इथे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. हे झालं निफ्टी मधलं डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण काय करूया, आता आपण पुढच्या इंडेक्सवर सरकूया. तर पुढचा जो इंडेक्स आहे तो आहे फिन निफ्टी. तर इथे मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलाय. फिन निफ्टी मध्ये आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिल्यांदा आज शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली हे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. सर्व इंडेक्स मध्ये जवळपास आपल्याला सारखेपणा बघायला मिळतो. थोडाफार जो काय फरक असेल तो आपल्याला जास्त करून मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स मध्ये बघायला मिळतो. इथे सुद्धा तुम्हाला सेम स्टोरी बघायला मिळाली. फिन निफ्टी मध्ये सुद्धा तुम्हाला साइडवेज दुसरं वरच्या बाजूचं दुसरं टार्गेट होतं, त्याच्या आसपास आपल्याला ट्रेडिंग होताना बघायला मिळाली आणि शेवटी थोडंसं सेलिंग देखील झालं. तर हे झालं फिन निफ्टी मध्ये आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता आपण काय करूया, फिन निफ्टीचा अनालिसिस सुद्धा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये करायला सुरुवात करूया. तर इथे फिन निफ्टीचा आपल्याला जर चार्ट बघितला तर इथे सुद्धा आपल्याला सेमच गोष्ट दिसते जी आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये दिसली. ती गोष्ट कोणती आहे, तर ह्या आठवड्यात आपल्याला इनसाइड बार बनलाय. म्हणजे मागच्या आठवड्याचा आपण लो सुद्धा ब्रेक केला नाही, मागच्या आठवड्याचा आपण हाय सुद्धा ब्रेक केला नाही. त्यामुळे इनसाइड बार बनल्यामुळे काय काय होऊ शकतं त्या गोष्टी आता तुम्हाला लक्षात आल्या असतील. या आठवड्याचा हाय जर तुटला येणाऱ्या काळामध्ये आणि त्याच्या वर जर टिकत असेल तर मग काय होऊ शकतं, आपल्याला इथून वर जात असताना वरच्या लेवल्स बघायला मिळू शकतात. तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. जर समजा लो तुटला, पण लो तुटण्यासाठी खूप खाली येणं आवश्यक आहे आणि ते आपल्याला तेवढं होईपर्यंत व्होलाटाईल मार्केट सुद्धा बघायला मिळू शकतं. हे जी खालची लेवल आहे ही खालची लेवल जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आता मोठं सेलिंग आपल्याला फिन निफ्टी मध्ये येणार नाही. तर हे झालं फिन निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस. आता आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला इथे सुद्धा बाकीच्या दोन इंडेक्स प्रमाणेच आपल्याला चित्र दिसतंय. तुम्ही इथे बघू शकता, इथून सेलिंग झालं, तेजी झाली, पुन्हा थोडं सेलिंग झालं. आता आपण हळूहळू वर चाललेलो आहोत. डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथे बनत आलेला आहे. जर हा डब्ल्यू पॅटर्न बनला, याच्या वर जर आपल्याला टिकलं तर मग येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं, साधारणपणे 19,400 च्या आसपास किंवा 19,350 ते 400 अशी लेवल आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यावर जर ब्रेकआउट मिळालं, टिकलं एखादा दिवस आणि दुसऱ्या दिवशी त्याचा हाय तुटत असेल तर मग डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट मिळेल आणि मग आपण ह्याचा विश्लेषणामध्ये इथे स्टॉप लॉस ठेवला तर आपल्याला काय टार्गेट येऊ शकतं हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हे झालं फिन निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा जो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी 15 मिनिटाचा चार्ट ओपन करतोय ज्याच्यामुळे आपल्याला बघायचं आहे की आज दिवसभरामध्ये निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली. सेम सगळ्या इंडेक्स मध्ये तुम्हाला मुवमेंट दिसणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेला पहिल्या 15 मिनिटाचं कॅन्डल एक मोठी बनते, रेड असू दे किंवा ग्रीन, आणि त्यानंतर पूर्ण दिवस बराच काळ आपल्याला त्याचा हाय सुद्धा ब्रेक होत नाही, त्याचा लो सुद्धा ब्रेक होत नाही, त्या दिवशी साइडवेज मार्केट होणार हे आपल्याला लक्षात ठेवायचं. एक दोन कॅन्डल वाट बघू शकतो आपण, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल. इथे बघा, खाली जातोय असं वाटलं, परत वर आलं आणि आपल्याला हा जो हाय होता हा तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा हाय आपल्याला तशा अर्थानं ब्रेकआउटच आला नाही. आपल्याला ज्या अर्थानं लागतो त्या अर्थानं ब्रेकआउट आपल्याला इथे आलाच नाही. तर लो तुटण्याची काही शक्यताच नव्हती, वरच्या बाजूला आपल्याला अडकलेलं बघायला मिळतंय. तर त्याच्यामुळे हे झालं आज
निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आहे. आता आपण बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे होऊ शकते. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम मध्ये आपण याचं विश्लेषण करूया. तुम्ही जर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचं मागचे अनेक दिवस विश्लेषण बघत असाल, वीकली विश्लेषण बघत असाल, तर तुम्हाला मी सांगितलं होतं की साधारणपणे इथे आपल्याला मे महिन्याच्या शेवटच्या आसपास त्या आठवड्यापासून जी तेजी होती ही नॉन स्टॉप तेजी आपल्याला आतापर्यंत म्हणजे अगदी सप्टेंबर पर्यंत बघायला मिळाली. त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर थोडंसं काय झालं, आपल्याला इथे साईडवेज झालेलं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट बघायला मिळालं. जनरली असं साईडवेज होतं त्यावेळेला वरच्या दिशेनं ब्रेकआउट येऊ शकतो. मात्र ह्या वेळेला काय झालंय, साईडवेज झाल्यानंतर एकदा खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं. मात्र आता काय होतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. कधी कधी काय होतं, एखाद्या वेळेला आपल्याला खालच्या दिशेनं जातोय असं दाखवून मग वरच्या दिशेनं एक मुसंडी जोरदार मारलेली सुद्धा मार्केटमध्ये बघायला मिळते. तर त्यामुळे आपल्याला आता लक्षात ठेवायचं आहे की इथे इनसाइड कॅन्डल तयार झाले. मागच्या आठवड्यात हा हाय होता, हा लो होता. या आठवड्यामध्ये हा लो आहे आणि हा हाय आहे, इनसाइड कॅन्डल आहे. जर येणाऱ्या काळामध्ये इथून वर जात असेल आणि टिकत असेल तर आपल्याला काय होऊ शकतं, साधारणपणे 8,900 ते 9,000 या रेंजमध्ये आपल्याला रेझिस्टन्स आहे. तो एकदा ब्रेक झाला की पुन्हा आपण हा जो हाय आहे हा हाय या दिशेनं 9,200 9,250 या दिशेनं आपण हळूहळू वाटचाल करू शकतो. जोपर्यंत ह्या लेवलच्या मध्ये आहे, म्हणजे या आठवड्यात जे काही आपल्याला हाय आणि लो बनलाय ह्याच्यामध्ये आहे तोपर्यंत व्होलाटाईल मार्केट बघायला मिळू शकतं. याच्या खाली गेलं तर मग पुन्हा एकदा मोठं सेलिंग आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स मध्ये दिसू शकतं. तर हे झालं वीकली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस. आता आपण पटकन डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. आणि डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येते की हळूहळू आता आपण जेव्हा सेलिंग होत होतं, सेलिंग फास्ट होत होतं. आता आपल्याला लक्षात येते की एवढ्या याच्यामध्ये फक्त 2 ग्रीन कॅन्डल बनल्या आहेत, पण किंमत आपल्याला हळूहळू वर जाताना दिसते. आणि ह्या आठवड्यातली जी कॅन्डल आहे ही तुम्हाला लक्षात येईल कदाचित दिसणार सुद्धा नाही, कारण जिथे ओपन झालं तिथेच आपल्याला या म्हणजे समजा या आठवड्यातली नाही, ही आजची कॅन्डल आहे, आपल्याला एकदमच साइडवेज मार्केट त्याच्यामध्ये बघायला मिळालं. हळूहळू हळूहळू आपण हळू वर जाताना इथे दिसतोय. वर जात असताना कायम हेच होतं हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे झालं चारही इंडेक्स मधलं अनालिसिस आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस करायला लागू शकतो, चालू असणारा ट्रेंड कधीपर्यंत चालू राहू शकतो, रिव्हर्सल येणार असेल तर कुठून येऊ शकतं, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्याची सविस्तर चर्चा केलेली आहे. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.